नमस्कार. सोनश्री क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पारिजातक इयरिंग्स कसे बनवायचे. या ज्वेलरीचे फुल ट्युटोरियल या व्हिडिओमध्ये आज मी दिलेलं आहे. त्याचबरोबर सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेली छोटीशी नोजपिन ही कशी बनवायची याचंसुद्धा ट्युटोरियल आपण या व्हिडिओमध्ये कवर केलेलं आहे. तर या दोन्ही ज्वेलरीचे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. छान छान व्यवस्थित असे मी टिप्स दिलेले आहेत. तर सुरुवात करूया. तर काय करायचं आहे, इथे मी एक 3 इंचाचा 20 गेजचा वायरचा तुकडा घेतलेला आहे आणि त्याच्या टोकाला फ्लॅट नोज प्लायरच्या मदतीने असं मी गोल राऊंड करत आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच आहात. सेम या पद्धतीने आपल्याला असं गोल राऊंड बनवून घ्यायचं आहे 2 ते 3 वेळा. आणि त्याच्यानंतर थोडंसं खाली त्याच्या अगदी टोकाला जिथे राऊंड आपलं कंप्लीट होतं तिथे थोडंसं बेंड द्यायचं. आणि 0.3 नंबरची इथे मी वायर वापरलेली आहे. ती वायर व्यवस्थित पॅक करून इथे मी 3 mm चे 6 पर्ल घेतलेले आहेत आणि ते पर्ल त्या वायरमध्ये टाकून जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तसं त्या पर्लला असं व्यवस्थित गोल गुंडाळत घेतलेला आहे. आणि या जो आपण बेस तयार केलेला आहे त्या बेसला आपल्याला हे मोती फुल आपल्याला असं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे या वायरच्या मदतीने. तर 2-2 मोती सोडून व्यवस्थित हे मोती आपण पॅक करून घेऊया. तर व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी दाखवते त्या पद्धतीने हे आपल्याला मोती पॅक करून घेऊया. तर हे बघा, मोती पॅक करून झाल्यानंतर इथे मी ग्रीन कलरचा एक 4 mm चा क्रिस्टल घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कोणत्याही कलरचे घेऊ शकता. आणि सेम आपल्याला 0.3 नंबरची जी वायर आहे ती खालच्या साईडून घालून वरच्या साईडला अशी काढायची आहे आणि 2-2 मोती सोडून पुन्हा एकदा पॅक करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित पॅक करून झाल्यानंतर सुरुवातीला 2 मोती घ्यायचे आहेत. पाठीमागचा 1 मोती सोडून पुन्हा आपल्याला पुढचा 1 मोती ॲड करायचा आहे जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने. पर्यंत स्टार क्रिएट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे रॅपिंग करत जायचं आहे. तर इथे बघू शकता, इथे लास्टला अगदी एक स्टार बनून जातो. आणि ती 0.3 नंबरची वायर आहे त्याने 2 वेळा आपण तिथे फिरवून घेऊया बेसला. आणि 3 नंबरचा पुन्हा एकदा मी व्हाईट कलरचा मोती टाकून एक गोल्डन कलरचा इथे बीड्स टाकलेला आहे आणि त्यालासुद्धा दोन्ही मोत्यांच्या मध्ये एक रॅपिंग केलेलं आहे. इथे बघू शकता. आणि एक्स्ट्राची वायर आहे ती आपण कट करून फ्लॅट नोज प्लायरच्या मदतीने बेंड करूया व्यवस्थित, जेणेकरून म्हणजे फिट करून घेऊया जेणेकरून आपल्या नाकाला ते टोचणार नाही. इथे बघू शकता. आणि बोटाच्या सहाय्याने किंवा कटर आपल्या प्लायरच्या मदतीच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही असं बेंड करू शकता या पद्धतीने. तर हे बघा, किती कमी वेळामध्ये सुंदर अशी छोटीशी नाजूक नोजपिन रेडी झालेली आहे. इथे मी एक्स्ट्राची वायर कट करून घेते आणि वायरच्या शेवटच्या टोकाला आपल्याला इथे असं गोल राऊंड करायचं आहे आणि तो राऊंड व्यवस्थित नाकाला लागू नये म्हणून व्यवस्थित बेंड करून घ्यायचा आहे. व्यवस्थित काळजी घ्यायची आहे जेणेकरून आतल्या साईडला आपल्याला नाकाला टोचणार नाही. आणि आतल्या बाजूला थोडंसं बेंड करून घ्यायचं आहे. आणि सुंदर अशी नाजूक नोजपिन आपली इथे रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर आता सुंदर असं पारिजातक फ्लॉवर कसं बनवायचं हे सुद्धा पुढे जाऊन बघू. तर सुरुवातीला इथे मी 0.3 नंबरच्या वायरमध्ये एक व्हाईट कलरचा पर्ल घेतलेला आहे, त्याच्यानंतर ओव्हल शेपचा, त्याच्यानंतर एक गोल्डन कलरचा मोती टाकून गोल्डन कलरचा मोती बाजूला करून पुन्हा व्हाईट कलरचा जो मोती आहे ओव्हल शेपचा त्याच्यातून वायर बॅक साईडला काढलेली आहे. अशाच पद्धतीने आपल्याला जवळजवळ 7-8 मोती आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने मी 8 मोती टाकून घेतले आणि प्रत्येक 2-2 मोत्याला आपल्याला असं रॅपिंग करत जायचं आहे. 2 मोती घ्यायचे आहेत, पुढे पाठीमागचं एक सोडायचं आहे, पुन्हा पुढे जायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण राऊंड सर्कल क्रिएट करून घ्यायचं आहे. कंप्लीट करून झाल्यावर इथे मी 6 नंबरचा एक रेड कलरचा क्रिस्टल टाकलेला आहे. तो सुद्धा क्रिस्टल टाकून एका मोत्याला आपण 1-2 वेळा असं फिरवून घेऊया जेणेकरून तो क्रिस्टल हलणार नाही जागेवरून. आणि या
0.3 नंबरच्या वायरमध्ये आपल्याला आता इथे 0 नंबरचे मोती टाकायचे आहेत, मनी, गोल्डन मनी. आता मी इथे जवळजवळ 9 मनी टाकलेले आहेत. 9 ते 10 मनी लागतात. आणि सिंपल आपल्याला असं फक्त असं राऊंड बनवून घ्यायचं आहे, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तसं, जेणेकरून ते क्रिस्टलच्या भोवती व्यवस्थित फिटिंग बसतील. आणि वायर खालच्या साईडने काढून वरच्या साईडला आपल्याला अशी काढायची आहे आणि वरून जसं व्हिडिओमध्ये दाखवते तसं, आणि वरून पुन्हा खालच्या साईडला पॅक करायचे आहे. ते करताना व्यवस्थित हाताळायची वायर आहे, कारण तुटू शकते जर जास्त खेचली वायर तर. त्यासाठी अशाच पद्धतीने आपल्याला समोरासमोर, आता मी त्याच्यासमोर एक लॉक बनवते आणि त्याच्या दोन्ही साईडला, अपोजिट साईडला सुद्धा सेम अशाच पद्धतीने लॉक करून घेते. अगदी व्यवस्थित आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. तर हे बघा, चारी साईडला व्यवस्थित मी पॅक केलं. त्याच्यानंतर इथे मी इयरिंग बेस बनवून घेतलेला आहे. जर तुमच्याकडे इयरिंग बेस अवेलेबल नसेल तर घरच्या घरीसुद्धा इयरिंग बेस जसा मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे तसा तुम्ही बनवू शकता. तर हा बेस घेऊन रेडी बेससुद्धा बाजारामध्ये इझिली आपल्याला मिळतो. तो सुद्धा व्यवस्थित 2-2 मोती पकडून आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे. तर इथे मी व्यवस्थित पॅक करून घेतलेला आहे. इथे बघा, आणि एक्स्ट्राची वायर जी आहे ती आपल्याला त्या स्टडच्या अशी गोल 2 ते 3 वेळा आपल्याला अशी पॅक करून घ्यायची आहे आणि कट करून टाकते बाकीची वायर. आता 0.3 नंबरची वायरचं काम आपलं झालेलं आहे. आणि प्लायरच्या मदतीने थोडंसं दाबून घेऊ. तर बघा, किती कमी वेळामध्ये बनणारे पारिजातक कानातले आपले रेडी झालेले आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून जर पहिल्यांदा माझ्या चॅनेलवर तुम्ही आला असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर असेच नवनवीन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. थँक्यू सो मच.